मंचावर उपस्थित असणारे तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, फार्मचे सर्व अधिकारी, महाराष्ट्र शासनाचे इतर सर्व अधिकारी आणि उपस्थित सर्व शेतकरी बंधूंनो, आधुनिक ऊस शेती म्हणा किंवा शाश्वत एकरी 100 टनाची ऊस शेती या विषयाची माहिती घेण्यासाठी आज आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. शेतकरी बंधूंनो, आपल्या जमिनीमधला सेंद्रिय कर्म वाढवायचा तुमच्या हातामध्ये काय काय आहे? तुमच्या हातामध्ये पहिली गोष्ट आहे शेणखत. एका एकरला डॉक्टर जी के झेंडे साहेब म्हणून पाडेगाव संशोधन केंद्रावरती सायंटिस्ट होऊन गेले, डॉक्टर डी जी हापशी साहेबांच्या अगोदर. ती 40 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. त्याच खताच्या शिफारशी आज आम्ही वापरतोय. डॉक्टर जी के झेंडे साहेबांच्या पुस्तकामध्ये वाचल्यानंतर लक्षात येईल, अडसाली हंगामाला एकरी 15 टन कमीत कमी शेणखत पाहिजे. पूर हंगामाला एकरी कमीत कमी 12 टन शेणखत पाहिजे आणि सुरू हंगामाला कमीत कमी 10 टन शेणखत पाहिजे. ही डॉक्टर जे के झेंडा साहेबांच्या जुन्या शिफारशी आहेत, पाडेगाव संशोधन केंद्राच्या शिफारशी आहेत. या खताची उपलब्धता आपल्याकडे होत असेल तर अतिउत्तम आहे. टनाच्या भाषेमध्ये 10 टन 12 टन 15 टन जादा असेल तर नुकसान काहीच नाही, 20 टनापर्यंत टाकलं तर उत्तमच आहे. पण शेणखत कमी असेल तर सरीमध्ये टाका आणि भरपूर असेल तर पहिली नांगरट झाल्यानंतर टाका. ट्रॉलीच्या भाषेमध्ये 4 ट्रॉली 5 ट्रॉली 6 ट्रॉली शेणखत एकराला पडलं पाहिजे आणि बैलगाडीच्या भाषेमध्ये एकराला 20 ते 25 बैलगाडी शेणखत पडलं पाहिजे. हा मुद्दा विसरू नका. आता शेणखत मिळतच नाही, जनावरं कमी झाली म्हणून काय पर्याय संपले का? अजिबात नाही. पर्याय शोधले पाहिजे. दुसरा पर्याय समजून घेऊया. आता कारखान्याची संख्या वाढली, आसपासचे कारखाने बघा, त्या कारखान्यामध्ये जी मळी निघते, कारखाना जर ताजी मळी देत असेल तर शेताच्या कडेला मळी आणून टाका. रुंदी 1 मीटर ठेवा, उंची 1 मीटर ठेवा. 1 टन मळीसाठी साधारणपणे 8 किलो पावडर सुपर फॉस्फेट, 8 किलो युरिया, 8 किलो पावडर सुपर फॉस्फेट, 8 किलो युरिया आणि ते कुजवणारे जीवाणू वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणा. साधारणपणे एका टनाला साधारणपणे 250 ते 500 मिली जीवाणू भरपूर झाले. या पद्धतीनं पाण्यामध्ये मिसळून त्या जीवाणूची फवारणी करा. युरिया टाका, सुपर फॉस्फेट टाका. 1 मीटरचा उंचीचा बेड करा, रुंदी 1 मीटर ठेवा, लांबी किती ठेवा. एक 4 महिन्यामध्ये 5 महिन्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते कुजवता येतं. त्याला एकदा दोनदा पलटी मारा आणि चांगलं कुजलेलं मळीपासून तयार झालेलं खत सुद्धा बनवून तुम्ही शेतामध्ये टाकू शकता. फक्त ताजी मळी टाकू नका, त्यामध्ये मेणाचं प्रमाण जास्त आहे, वॅक्सचं प्रमाण जास्त आहे. ताजी मळी जर टाकला तर ते पाणी तुमच्या शेतामध्ये वरच्यावर राहील, पाणी खाली जाणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होईल. म्हणून कारखान्यामध्ये मळीपासून तयार केलेलं, कारखान्याने तयार केलेलं कंपोस्ट खत किंवा तुमच्या बांधावर तयार केलेलं कंपोस्ट खत एका एकरला तुम्ही 10 टन 12 टन 15 टन 20 टन टाकू शकता. फक्त कुजलेला हा शब्द लक्षात ठेवा. हा दुसरा पर्याय तुमच्याकडे. तिसरा पर्याय काय आहे? तिसरा पर्याय आहे कोंबडी खत. अंड्यावरची जी कोंबडी असते, तिनं खाली टाकलेली जी विष्ठा असते, ते कोंबडी खत शेतामध्ये वापरू शकता. लागणीला 1 टन आणि भरणीला 1 टन. कोंबडी खताचा वापर 2 टनापेक्षा जास्त करू नका. आपल्या मातीचं परीक्षण करून घेतल्यानंतर 10% वरती जमिनीमध्ये कॅल्शियम कार्बोनेट नावाचा एक घटक असतो. मराठीमध्ये त्याला चुनखड म्हणतात. चुनखडीचं प्रमाण 12% वरती असेल, 10% वरती असेल तर त्या जमिनीमध्ये कोंबडी खत चालत नाही. चांगली जमीन असेल तर कोंबडी खताचा वापर करू शकतो. लागणीला 1 टन आणि भरणीला 1 टन सरीमध्ये कोंबडी खत वापरू शकता. पण शेताच्या कडेला पहिला त्याचा डेपो मारा, त्याला गरगरीत पाणी मारा. त्यामध्ये क्लोराइड्स जास्त असतात, ते वाहून जातील याची काळजी घ्या आणि मग ते सुकल्यानंतर जमलं तर थोडंफार शेणखतामध्ये मिसळून लागणीला 1 टन आणि भरणीला 1 टन कोंबडी खत टाकू शकता. तुमची जर 10,000 ची लागण झालेली असेल तर कोंबडी खत वापरू नका. त्यामध्ये उभ्या उसाला लवकर डोळे फुटण्याची शक्यता असते, कारण कोंबडी खतामध्ये नत्राचं प्रमाण जास्त असतं. म्हणून 10,001 मध्ये कोंबडी खत चालत नाही. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये चालत नाही. चांगल्या जमिनीमध्ये कोंबडी खत चालेल. लागणीला 1 टन आणि भरणीला 1 टन कोंबडी खताचा वापर करू शकता. हा तिसरा पर्याय तुमच्याकडे आहे. समजा कोंबडी खत पण मिळालं नाही, कारखान्याचं मळीपासूनचं खत पण मिळालं नाही, शेणखत पण मिळालं नाही. चौथा पर्याय शोधला पाहिजे. चौथा पर्याय तुमच्या सगळ्यांच्या दारामध्ये उपलब्ध होऊ शकतो. तो म्हणजे हलक्या जमिनीमध्ये ताग आणि काळ्या जमिनीमध्ये धेंच्या. ताग आणि धेंच्या ही हिरवळीची पिकं आहेत. साधारणपणे 50-55 दिवसाची पिकं आहेत. माझ्या उंचीच्या वरती अजून 2 फूट म्हणजे 6 ते 8 फूट उंचीचा ताग धेंच्या वाढू शकतो. जून जुलै महिन्यामध्ये ताग धेंच्या चांगला येतो. हलक्या जमिनीत ताग करा, काळ्या जमिनीत धेंच्या करा. जसा गहू टाकतो त्याप्रमाणे बी सगळ्या रानात टाकायचं असेल तर तागाचं बी 35 ते 40 किलो लागतं. धेंच्याचं बी 25 ते 30 किलो लागतं. सरीवरंबा पद्धतीने ताग धेंच्या घेणार असाल तर 20 ते 25 किलो बियाणं लागतं. काळी जमीन असेल तर 1 पोतं DAP टाका.
हलकी जमीन असेल तर 3 पोते सुपर फॉस्फेट टाका. 21-22 दिवसाचं पीक झाल्यानंतर एकराला 1 पोतं युरिया टाका. त्यानंतर 50-55 दिवसाचा ताग ढेंचा झाल्यानंतर 6 ते 8 फूट उंचीचा ताग ढेंचा झाल्यानंतर 10 ते 15% फुलं दिसायला लागल्यानंतर तो रानामध्ये गाडा. तुम्हाला सिंगल पलटी नांगरानं गाडता येतो, डबल पलटी नांगरानं गाडता येतो, रोटावेटरनं गाडता येतो. तुम्ही जर सगळ्या रानात ताग ढेंचा टाकलेला असाल, गहू टाकताय त्याप्रमाणे त्याला कुजण्यासाठी 10, 15, 20 दिवस वेळ द्या. आणि सरी बरंबा पद्धतीनं ताग ढेंचा केलेला असेल तर सरीच्या जागी भोंडा करा आणि भोंड्याच्या जागी सरी करा. लगेच ऊसाची लागण करता येते. ताग आणि ढेंचा घेतल्यामुळं जमिनीमधला सेंद्रिय वाढतो. ताग आणि ढेंचा घेतल्यामुळं जमिनीची भौतिक, जैविक आणि रासायनिक सुपीकता वाढते. भौतिक सुपीकता म्हणजे काय हे शेतकऱ्यांना कळालं पाहिजे. ज्या रानामध्ये तुम्ही नांगर घालताय त्या रानामध्ये निघालेला ढेकूळ जर दगडासारखा निघत असेल तर त्याला भौतिक सुपीकता चांगली मिळत नाही. ती जमीन आमची नापीक होण्याच्या मार्गावर असं म्हटलं तरी चालेल. ज्या रानामध्ये तुम्ही नांगर घालताय तो घातलेला नांगर फुटणारा ढेकूळ निघणार असेल तर त्याला म्हणतात भौतिक सुपीकता चांगली. ताग ढेंचा घेतल्यानंतर रान भौतिक सुपीक होते. ताग ढेंचा घेतल्यामुळे जमिनीमधला सेंद्रिय कर्म वाढल्यामुळे जीवाणूंची संख्या वाढते आणि जीवाणूंची संख्या वाढल्यामुळे त्याला आम्ही शास्त्राच्या भाषेत म्हणतो जैविक सुपीकता चांगली झाली. ज्या जमिनीची जैविक सुपीकता चांगली, ज्या जमिनीची भौतिक सुपीकता चांगली, त्या जमिनीची रासायनिक सुपीकता चांगलीच असते. म्हणजे तुम्ही टाकलेली खतं. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, कोणत्या महिन्यामध्ये लागणी केल्यानंतर उत्पादन चांगलं वाढतं. 3 हंगाम आहेत. पहिला अडसाली, दुसरा पूर हंगाम, तिसरा सुरू. 15 जून पासून 15 सप्टेंबर पर्यंत लागण करून 14 ते 18 महिन्यामध्ये ऊस तुटत असेल तर त्याला अडसाली म्हणतात. आपल्या भागामध्ये होतात का अडसाली लागवडी? होतात. 15 जून पासून 15 सप्टेंबर पर्यंतची लागण, पुढच्या वर्षी 16 ते 18 महिन्यात ऊस तोड. एकराला एका 16 ते 18 महिन्यामध्ये 40, 42, 45 कांड्यांचा ऊस निर्माण होत असेल. 40 कांड्याचा वरचा ऊस निर्माण झाला की समजायचं 100 टन, 125 टन, 150 टनाकडे आम्ही चाललेलो आहे. म्हणून अडसालीची लागण एकरी 100 टनाकडे सहज घेऊन जाऊ शकते. सरासरी 80 ते 100 टन उत्पादन देणारा हंगाम आहे. आणि यामध्ये काय शिकायचं आहे, माझा अभ्यास म्हणून सांगतो, मी महाराष्ट्रभर फिरत असतो. 15 जून ते 15 जुलै ही लागणीची तारीख सगळ्यात उत्तम मानली जाते. 7 जूनला मृग नक्षत्र निघतं. 7 जूनला मृग नक्षत्र निघाल्यानंतर हवेमध्ये बदल झाल्यानंतर 15 जून ते 15 जुलैला लागण करा. पुढच्या वर्षी 16 ते 18 महिन्यात ऊस तोडा. 40 कांड्याचा वरचा ऊस निर्माण करा. बसलेल्या सगळा शेतकरी मित्र 100 टनाच्या पुढचा. पण त्याचं पुढचं व्यवस्थापन मी सांगणार आहे, खताचं पाण्याचं व्यवस्थापन सांगणार आहे, ते सुद्धा महत्वाचं आहे. फक्त एक विनंती आहे, सगळ्या बांधवांना एक विनंती आहे, 31 मेच्या आत लागणी अजिबात करू नका. मार्च, एप्रिल, मे आणि 31 मेच्या आत लागणी जर केल्या तर त्या ऊसाला त्याच वर्षी तुरा येण्याची शक्यता असते. म्हणून चुकीच्या वेळी लागणी करू नका, अवेळी लागणी करू नका. 15 जून ते 15 सप्टेंबर त्यातला 15 जून ते 15 जुलै हा लागवडीचा कालावधी सगळ्यात उत्तम मानला जातो. एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. चला, पहिला हंगाम लक्षात आला. आता दुसरा हंगाम, पूर्ण हंगाम 15 सप्टेंबर ते 15 डिसेंबर. 15 सप्टेंबर ते 15 डिसेंबरच्या दरम्यान लागण करून 14 ते 16 महिन्यात ऊस तुटत असेल. 15 सप्टेंबर ते 15 डिसेंबर तोड 14 ते 16 महिन्यात तुटत असेल तर हा हंगाम तुम्हाला सरासरी 60 ते 80 टन, सरासरी 60 ते 80 टन उत्पादन देणारा हंगाम आहे. पण चांगलं काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 100 टन सुद्धा निघू शकतं असा हंगाम आहे. आता या पूर हंगामामध्ये तारीख महत्वाची कोणती? 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या दरम्यान लागण सगळ्यात चांगली कुठली? 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर हा कालावधी का चांगला? टेम्परेचर जास्त असतं, ह्युमिडिटी जास्त असते, परतीच्या पावसाचा फायदा होत असतो, ऑक्टोबर हीटचा फायदा होत असतो. 15 दिवसात 20 दिवसात ऊस उगवतो, थंडी चालू व्हायच्या आत फुटवा निघून बाहेर पडतो. म्हणून हा हंगाम सुद्धा अडसालीच्या खालोखाल 2 नंबरचा हंगाम आहे. आणि महाराष्ट्रामध्ये एकरामध्ये 100 टनाच्या वरती उत्पादन काढणारे हजारो शेतकरी या हंगामात पण आहेत. ढोबळ मनाला 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर किंवा 31 ऑक्टोबरच्या आत लागणी करता येतील का बघा. आणि हा ऊस 14 महिन्यानंतर तुटला पाहिजे एवढं लक्षात ठेवा. हा हंगाम सुद्धा उत्पादनाला चांगला आहे. आता येताना बघितलं आपल्या परिसरामध्ये प्रचंड कांदा लागवड दिसते. ऊसामध्ये तुम्हाला कांदा घेता येईल. तुम्हाला 2 सरीमधलं अंतर 4.5 फूट ठेवा, 5 फूट ठेवा, 5.5 फूट ठेवा, 6 फूट ठेवा. मधला भोंडा थोडासा मोडून द्या. मधल्या भोंड्यावरती तुम्हाला कांदा घेता येईल. मधल्या भोंड्यावरती तुम्हाला हरभरा घेता येईल. एक ओळ हरभरा घेताना एकच ओळ घ्या, ड्रीप करा.
हरभऱ्याला पाणी कमी लागतं, ऊसाला पाणी ज्यादा लागतं. 6 इंचावर किंवा 9 इंचावर एक काबुली चना लावा, सरीमध्ये ऊस लावा. हरभरा आणि ऊस जर एकाच वेळी लावलेले असतील तर बाजारामध्ये गोल नावाचं तणनाशक आहे ते चालतं. ऑब्जे फ्लोरोपेन त्यामध्ये घटक आहे, तुम्ही कांद्यामध्ये वापरताय. फक्त गोल हे तणनाशक ऊसामध्ये 48 तासाच्या आत चालतं, कांद्याला कधीही चालतं, हरभऱ्याला 48 तासाच्या आत चालतं. 31 ऑक्टोबरच्या आत ऊसाची लागण आणि साधारणपणे 15 नोव्हेंबर, 20 नोव्हेंबर, 25 नोव्हेंबरला हरभऱ्याची टोकन. मला सांगायला आनंद वाटतो, मी देशभर फिरत असतो, एकरामध्ये 10 क्विंटल, 12 क्विंटल, 14 क्विंटल ऊसामध्ये हरभरा काढणारे शेतकरी आहेत. हरभऱ्याचं उत्पादन 12 क्विंटल, 14 क्विंटल, 15 क्विंटल हरभरा काढणाऱ्या ऊसामध्ये शेतकरी आहेत. फक्त 3 वेळा हरभऱ्याला फवारणी करा, 20 दिवस, 40 दिवस आणि 60 दिवस. 20 दिवसाच्या हरभऱ्याला प्रोफेनाफास आणि सायपरमेथ्रिनची एक फवारणी घ्या. 40 दिवसाच्या हरभऱ्याला कोराजन आणि लिओसिनची फवारणी घ्या. 60 दिवसाच्या हरभऱ्याला एक कोराजनची फवारणी घ्या. 3 फवारण्या करा. हरभरा टोकन करत असताना एकराला 1 बॅग डीएपी आणि 20 किलो गंधक टाका. ऊसाचं शास्त्र तर सांगणार आहे. या पद्धतीने तुम्ही हरभरा करून एकरामध्ये 10-12 क्विंटल हरभरा घेऊ शकता. हरभऱ्याचे रेट तपासून बघा बाजारातले. 12,000 रुपये, 13,000 रुपये, 14,000 रुपये क्विंटल हरभरा, काबुली चना, मोठ्या दाण्याचा हरभरा. म्हणून ह्या विषयाकडे सुद्धा भविष्यामध्ये जाता येईल. पूर हंगाम तुम्हाला आंतरपिकाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. आपल्या जिल्ह्यामधला, आपल्या बाजूचा जो नारायणगाव परिसर आहे, आंबेगाव परिसर आहे, ऊसामध्ये लाल बीट घेणारा शेतकरी एकरामध्ये लाख रुपयाचा लाल बीट काढतो. ऊसामध्ये बटाटा घेणारा शेतकरी आहे, ऊसामध्ये कांदा घेणारा शेतकरी आहे, ऊसामध्ये हरभरा घेणारा शेतकरी आहे. जून जुलै ऑगस्टची लागण असेल तर भुईमुग घेणारा शेतकरी आहे, सोयाबीन घेणारा शेतकरी आहे. जानेवारी फेब्रुवारीची लागवड असेल तर काकडी कलिंगड घेणारा शेतकरी आहे. ऊसामध्ये आंतरपीक घेण्याच्या दृष्टिकोनातून अडसाले आणि सुरू हंगामापेक्षा पूर हंगाम महत्वाचा आहे. म्हणून अडसाले एवढे पैसे कमवायचे असतील तर पूर हंगामामध्ये आंतरपीक सुद्धा घेऊ शकता. चला, दुसरा हंगाम लक्षात आला. पूर हंगाम 14 ते 16 महिन्यात ऊस तोडला जातो. तिसरा हंगाम लक्षात घेऊया, सुरू हंगाम. 15 डिसेंबर ते फेब्रुवारीच्या अखेरची लागण. 15 डिसेंबर पासून फेब्रुवारी अखेरपर्यंत लागण करून पुढच्या वर्षी 12 ते 14 महिन्यात ऊस तुटत असेल तर त्याला सुरू लागण म्हणतात. हा हंगाम एकराला 40 ते 60 टन उत्पादन देणारा हंगाम आहे. हा थोडासा लवकर ऊस तुटतो, त्यामुळे उत्पादन थोडंसं कमी आहे. साधारणपणे सुरू हंगामामध्ये लागण केलेल्या ऊसाला 20, 22, 25, 26 पर्यंत कांड्या निर्माण होतात. पूर हंगामामध्ये लागण केलेल्या ऊसाला 28, 30, 32, 36 कांड्यापर्यंत निर्माण होतात. अडसालीमध्ये लागण केलेल्या ऊसाला 38, 40, 42, 45 कांड्या निर्माण होतात. कांड्यांची संख्या जास्त, वजन जास्त. कांड्यांची संख्या कमी, वजन कमी. 1 महिना लागणीला लेट झाला तर 8 ते 10 टनाचं उत्पादन घटतं. म्हणून लागणी करताना डोळ्यात तेल घालून हे सगळे मुद्दे लक्षात ठेवा. 1 महिना लेट लागण, 8 ते 10 टन उत्पादन कमी होत असेल तर माझी लागण कधी झाली पाहिजे हा मुद्दा आज आपल्याला शिकण्याची गरज आहे. अडसालीमध्ये 15 जून ते 15 जुलै, पूर हंगामामध्ये 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर आणि सुरूमध्ये थंडी संपल्यानंतर 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या तारखा डोळ्यासमोर ठेवून लागण करा. थंडीत 10 डिग्रीच्या आत तापमान येत असेल तर लागण करू नका आणि उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिल मे मध्ये उन्हाळ्यात लागणी करू नका. आता सांगितल्याप्रमाणे मुद्दे पकडा, उत्पादन वाढवा. लागणीच्या तारखा कळाल्या, सेंद्रिय कर्ब कसा वाढवायचा कळाला. आता तिसरा मुद्दा, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने पाडेगावने शिफारस केलेल्या जातीमध्ये कोणती जात लावल्यानंतर उत्पादन 1 नंबर. 1996 साली जन्माला आलेली कोशी 671 आणि को 6298, माफ करा, कोशी 671 आणि को 6298 या जातीचा संकर करून काढलेली को 86-032, को 86-032 हीच आज देशामध्ये 1 नंबरला आहे, महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला आहे. आणि या जातीवर अजूनही तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे. हीच जात 1 नंबरला आहे. पाला काढायच्या आत हिरवा रंग असतो, पिवळसर असतो. पाला काढल्यानंतर अंजिरी कलर होतो, वांग्यासारखा कलर होतो. या जातीचे वैशिष्ट्य सांगतो, या जातीला तुरा येत नाही. प्रचंड पाऊस पडला तरच तुरा येतो, हवामानात फार बदल झाला तर तुरा येतो, अन्यथा या जातीला तुरा येत नाही. ज्या जातीला तुरा येत नाही त्या जातीमध्ये दर महिन्याला 2-2.5 कांड्या निघत राहतात. शास्त्राच्या भाषेमध्ये आम्ही म्हणतो 1 चौरस फुटात 1 ऊस असला पाहिजे. एकरामध्ये 43,560 चौरस फूट क्षेत्रफळ असतं. शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये ऊस तोडणी करताना एकरामध्ये 40,000 ऊसांची संख्या देणारी एकमेव ऊसाची जात आहे. त्या जातीचं नाव आहे 86-032. तुरा न येणारी, भरपूर फुटवा देणारी, साखर कारखान्यांना आवडणारी कारण साखर जास्त आहे, शेतकऱ्यांना आवडणारे कारण वजन जास्त आहे, रोग आणि किडी फारशा नाहीये, खोडवं चांगलं येत आहे, अडसालीला चालतंय,
फुल हंगामाला चालतंय, सुरू हंगामाला चालतंय, 15 जून पासून फेब्रुवारी अखेरपर्यंत लावता येत आहे, कारखाना चालू झाल्यापासून कारखाना बंद होईपर्यंत ओढता येत आहे. अशी जात तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठंच मिळणार नाही. त्या जातीचं नाव आहे कोश 8032. पाडेगाव ऊस संशोधन केंद्रावरती आमच्या आता वर्गमित्र ऊस संशोधन केंद्राचे प्रमुख झालेले डॉक्टर भेलारे साहेब जाताना त्यांचा नंबर देतो. त्या ठिकाणी दरवर्षी 1 ऑक्टोबरच्या पुढं किंवा 1 ऑगस्टच्या पुढं देण्याचं वाटप केलं जातं. ओरिजिनल जे बियाणं त्याला मूलभूत बियाणं म्हणतात, ब्रीडर सीड म्हणतात. हे बियाणं 4-5 वर्षातनं एकदा आणा. 1002 डोळ्याच्या टिपरीची किंमत 1400 रुपये आहे. वाहतुकीचा खर्च वेगळा. 1002 डोळ्याच्या टिपरी आणल्या, गुंट्याला 200 टिपरी, या पद्धतीनं 5 गुंट्यावर 1000 टिपरी जर लावल्या तर पुढच्या वर्षीचं 5 एकराचं बेणं तयार होतं. असं 5 वर्षातनं एकदा बेण्यात बदल करा. सरीमधलं अंतर 4.5 फुटाच्या पुढे ठेवा, कारण या जातीला फुटवा जास्त आहे. 2 टिपरातलं अंतर 6 ते 8 इंचाच्या पुढे अंतर ठेवा, कारण या जातीला फुटवा जास्त आहे. म्हणून 8632 पहिलं प्राधान्य द्या. आता काही भागामध्ये शेतकरी अडचणी काय सांगतात, साहेब आम्ही लोळते म्हणून लावत नाही, साहेब जातीला जरा डुकरांचा प्रादुर्भाव जास्त आहे म्हणून लावत नाही. काही भागामध्ये म्हणतात की जरा लोळल्यामुळे ऊस मजूर तोडत नाहीत म्हणून लावत नाही. कारण काही असू द्या, पण या जातीवर अन्याय करू नका. 1 नंबर उत्पादन, 1 नंबर रिकव्हरी, अडसाले, पूरहंगाम, सुरू, खोडवा सगळ्या हंगामात चालणारे, 12 महिन्यापासून 18 महिन्यापर्यंत शेतात उभा राहणारे, तुरा न येणारे, भरपूर फुटवा देणारे उत्तम जात 8632. दुसरी जात सर्वसामान्य शेतकऱ्यांना आवडणारी फुले 265. का आवडते? नैसर्गिक जाडी चांगली, पेरातलं अंतर चांगलं, वजनाला चांगले, उत्पादनाला चांगले, काय बघायचं नाही. 50 टन, 60 टन, 70 टन सहज देऊन जाणारी जात. कारखाना कधी नेऊ द्या, कारखाना शेवटी नेण्याचा प्रयत्न करतो. साखर थोडीशी कमी आहे, पण या जातीमध्ये काय शिकायचं? कारखाना आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा सांगायचा. ज्या जमिनी क्षारयुक्त झालेल्या आहेत, चिबड झालेल्या आहेत, पीएच वाढलेल्या जमिनी आहेत, तिथं 265 लावा. निचऱ्याच्या जमिनीमध्ये 8632 लावा. अजून काय शिकायचं? आम्ही पाडेगाव संशोधन केंद्रामध्ये शिकलो, या जातीला कमीत कमी 14 ते 15 महिने वेळ द्या आणि थंडी पूर्ण मिळाल्यानंतर किंवा कमीत कमी 1 महिनाभर तर थंडी मिळाल्यानंतर ऊस तोड द्या. 1 जानेवारीच्या आत किंवा 15 जानेवारीच्या आत 265चा ऊस तोडू देऊ नका. त्याला थंडी मिळू द्या, 14-15 महिने मिळू द्या. साखर वाढते, वजन वाढते, तुमचं हित, कारखान्याचं हित आणि समाजाचं हित बघायचं असेल तर थंडी वाढल्याशिवाय ऊस तोडू नका. एवढं जरी शिकला तरी भास आहे. आणि बिघडलेल्या जमिनीमध्ये 265, चांगल्या जमिनीमध्ये 8632 एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. तिसरी ऊसाची जात वसंतदादा शुभनिष्ठूरनं काढलेली VSI 8005. जाडी चांगली आहे, पेरातलं अंतर चांगलं आहे, वजनाला चांगले आहे, वेगानं वाढणारी जात आहे. वाड्याला ऊस थोडासा जास्त आहे, लोळण्याचं प्रमाण जास्त आहे. जाडी जास्त असल्यामुळे 4 महिन्यापर्यंत निघालेला फुटवा काही सगळा जगत नाही. 4 महिन्यानंतर फुटवा मरण्याचं प्रमाण जास्त आहे, फुटवा जगण्याचं प्रमाण कमी आहे. म्हणजे एकरामध्ये 40,000 ऊस मिळायला थोडी अडचण आहे. माझ्या नजरेमध्ये इथं 3 नंबरला उत्पादन आहे. खोडव्यामध्ये काणी वाढायला सुरुवात झालेली आहे, म्हणून बेण्यात बदल करण्याची गरज आहे. काणीची बेटं काढून जाळून टाकणं गरजेचं आहे. थोडंसं अडचणी म्हणजे काणीचा प्रादुर्भाव व्हायला लागलेला आहे, रोगाचा प्रादुर्भाव व्हायला लागलेला आहे. म्हणून माझ्या नजरेमध्ये हिचा नंबर 3 नंबर आहे. आता नंबर 4, तिचा नंबर 1 नंबर पर होऊ शकतो अशी जात आहे. लिहून ठेवा, MS 10001. आपल्याकडे कोणी लावलेले असेल तर हात वर करा. MS 10001 पाडेगाव संशोधन केंद्रानं काढलेली जात आहे. हिरव्या रंगाचा ऊस असतो, वाढ हिरवगर्द असतं, नाजूक जात आहे. 11 महिन्यानंतर 12 महिन्यानंतर प्रचंड लोळते. जर 12 महिन्यात तुटत असेल, उशिरा लागण करून लवकर तोडायचं असेल, एकराला 60 टन, 70 टन, 80 टन उत्पादन देण्याची ताकद आहे. उशिरा लागण, लवकर तोड आणि 70-80 टन ज्यांना उत्पादन पाहिजे त्यांनी ह्या जातीचा स्वीकार केला पाहिजे. 265 पासून तयार केलेली MS 10001 उशिरा लागण, लवकर तोडीसाठी 1 नंबर आहे, एवढं लक्षात ठेवा. या जातीला टाळू नका. फक्त लोळते एवढ्या कारणासाठी शेतकरी नाराज होतात, पण 11 महिन्याच्या पुढे लोळते लक्षात ठेवा. 12 महिन्यात तुटत असेल, उशीर झाला तर 12.5 महिन्यात तुटत असेल आणि 13 महिन्यात तुटत असेल तर बिंदास लावा. लोळलं तरी 60 टन, 70 टन, 80 टन उत्पादन देण्याची ताकद या जातीमध्ये आहे. सोप्या भाषेमध्ये उशिरा लागण, लवकर तोड 10001 लावा. लवकर लागण, उशिरा तोड 8632 265 लावा. निचऱ्याच्या जमिनीमध्ये 86 लावा. बिघडलेल्या जमिनीमध्ये, क्षारयुक्त जमिनीमध्ये 265 लावा. एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसा. आता एक नवीन जात जन्माला आलेली आहे. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रानं काढलेली PDN 15012. PDN 15012 265 जातीपासून तयार केलेली आहे.
अडसालीला चालते, पुरांगामाला चालते, सुरंगामाला चालते, खोडव्याला चालते, शारीरिक जमिनीमध्ये चालते. पण नवीन जात असल्यामुळं आपण 5-10 गुंठ्यावर लावून बघावं, चांगलं वाटल्यानंतर क्षेत्र वाढवावं. सध्या बेन वाटप पाडेगावला चालू आहे, जाताना मी नंबर तुम्हाला देणार आहे. आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं काढलेली, प्रसारित होण्याच्या मार्गावर असणारी 8632 पासून काढलेली VSI 18121, VSI 18121 दिसायला 8632, 86 पेक्षा जाडी जास्त, 86 पेक्षा थोडासा फुटवा कमी. 4 महिन्यापर्यंत वाढ हळू आहे, 4 महिन्यानंतर वाढ चांगली आहे. आवडले तर 5-10 गुंठ्यावर ही सुद्धा लावून बघा. 18121 VSI 18121 नवीन जातीमधली आणि PDN 15/012 पाडेगाव संशोधन केंद्राच्या नवीन जातीमध्ये 2 जाती नवीन आहेत आणि 4 जाती जुन्या आहेत. याच्यापेक्षा चांगल्या जाती नाहीत म्हणून बाकी जातींचा उल्लेख मी करणार नाही. घरी जर गुळ खायचा असेल, घरी रसवंतीला रस प्यायचा असेल, 671 थोडं जरूर ठेवा. निचऱ्याच्या जमिनीमध्ये 671 1 नंबर होतो. गुळासाठी चांगला, रसवंतीसाठी चांगला, उसायला ऊस देखना, पिवळा गर्द ऊस असतो. हातामध्ये कांडे घेतलं तर खाली ठेवणार नाही. क्रमांक 4, 100 टनाच्या पुढची ऊस शेती करायची आहे. जमिनीची मशागत कशी झाली पाहिजे. काही भागामध्ये आज ऊस तुटलेला आहे, खोडवं मोडलेला आहे, रात्री पेटवलेला आहे, उद्या रोटावेटर मारलेला आहे, परवा नांगरट केलेली आहे, त्याच्या दुसऱ्या दिवशी सऱ्या सोडून लागण चालू आहे. असंही काही भागात दिसतं. 1 नंबर चुकीचं काम. काही जणांना पटलं म्हणजे काही जणांना चालू आहे असं पद्धत. चुकीचं आहे हे सांगतो. आता जमिनीची मशागत करत असताना काय केलं पाहिजे. काळी जमीन असणारे शेतकरी थोडंसं हात वर करा. काळी भोर जमीन आहे, 4 फूट 5 फूट 6 फूट माती आहे, तरी पण 4-5 शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी हा मुद्दा लागू आहे. हलकी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना मुद्दा लागू नाही. ज्या जमिनीमध्ये तुम्ही सातत्यानं ऊस घेत आलेला आहे आणि काळी जमीन अशा शेतकऱ्यांनी 5 फूट अंतरावर 4 ते 5 वर्षातनं खोडवं मोडल्यानंतर जमिनीच्या खालून चालणारा एक नांगर आहे. माझा हात दिसतो अशा पद्धतीचा अवजार आहे. त्या अवजाराचं नाव सबसॉयलर. तळी फोडणारा नांगर म्हणतात, सबसॉयलर नांगर म्हणतात. हा नांगर 1.5 फूट 2 फूट 2.5 फूट जमिनीमध्ये जातो. जमीन चिरण्याचं काम करतो, जमीन फाडण्याचं काम करतो, जमिनीमध्ये हवा भरण्याचं काम करतो, क्षार तळाला बसवण्याचं काम करतो. 1.5 फुटाच्या थरामध्ये 70% मुळं असतात. मुळाच्या सानिध्यामध्ये हवा आणि पाण्याचं संतुलन राखलं जातं. जमिनीमध्ये हवा पाण्याचं संतुलन राखलं की मुळं अन्न आणि पाणी वेगाने घेतात. मुळांची वाढ चांगली होते, ऊसाची वाढ चांगली होते. एकरी 8 ते 10 टन उत्पादन वाढवून देणारा मुद्दा आहे. किती वर्षातनं? 5 वर्षातनं एकदा. 5 फूट अंतरावर 4 फूट 5 फूट अंतरावर 4 वर्षातनं 5 वर्षातनं एकदा खोडवं मोडल्यानंतर हे काम करा. पहिला नांगर शेतात घालण्यापूर्वी 15 दिवस अगोदर हे आपल्याला काम करायचं आहे. सबसॉयलर चालवायचा आहे. त्याला म्हणतात तळी फोडणारा नांगर. शक्तिमान रोटावेटरची कंपनी आहे, त्यांच्याकडे अवजार उपलब्ध आहे. कोल्हापूरची पॉप्युलर अवजाराची कंपनी आहे, त्यांच्याकडे अवजार उपलब्ध आहे. 25 ते 30 हजार अवजाराची किंमत आहे. 60 ते 70 किलो वजन असतं. 50 HP पुढचा ट्रॅक्टर लागतो. 2 तासाचं अंतर 5 फूट ठेवायचं आहे. 1.5 ते 2 फूट जमीन चिरायची, जमीन फाडायची. पहिला नांगर घालण्यापूर्वी 15 दिवस अगोदर आणि 4-5 वर्षातनं एकदा. खर्च किती आहे? फक्त एकराला 2000 रुपये खर्च आहे. 2000 खर्च करून एकराला 8 ते 10 टन जर उत्पादन वाढत असेल तर सबसॉयलरचा वापर झालाच पाहिजे शेतकरी बांधवांनो. म्हणून काळी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी हा वापर करा. हलकी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना याची गरज नाही. आता त्याच्या संलग्न दुसरा मुद्दा सांगतो. हा मुद्दा सगळ्या शेतकऱ्यांना लागू होऊ शकतो. आयुष्यामध्ये एकदा जमिनीचं सपाटीकरण करा. रानाला उतार किती असला पाहिजे, रानाला ढाळ किती असला पाहिजे हे समजून घ्या. शास्त्राच्या भाषेमध्ये 0.3%, 0.4%. शेतकऱ्याच्या भाषेमध्ये ढाळ मोजायचा कसा. 100 मीटर सरीची लांबी असेल तर 100 मीटर सरीच्या लांबीमध्ये या कडेपासून त्या कडेपर्यंत 1 ते 1.25 फुटाचा ढाळ किंवा उतार असला पाहिजे. 100 फूट सरीची लांबी असेल तर 100 फूट सरीच्या लांबीमध्ये 10 ते 12 सेंटीमीटरचा उतार किंवा ढाळ असला पाहिजे. आणि अजून सोपं समजून घ्यायचं असेल तर 3-3, 4-4 सऱ्यांना पाणी सोडल्यानंतर पाणी ना पडलं पाहिजे, पाणी ना थांबलं पाहिजे, पाणी चालत गेलं पाहिजे असा उतार पाहिजे. ज्या रानामध्ये पाणी पुढे सरकत नाही ती जमीन चांगली नव्हे. तुम्ही बसला अशी सपाट जमीन असेल तर ते घातक आहे. जास्त उताराची जास्त ढाळाची जमीन असेल तर ती पण घातक आहे. तिथं पाणी बसत नाही. पाणी ना पडलं पाहिजे, पाणी ना थांबलं पाहिजे, पाणी चालत गेलं पाहिजे, पाण्याचा निचरा झाला पाहिजे, जादा झालेले क्षार शेताच्या बाहेर निघाले पाहिजे. अशा पद्धतीची व्यवस्था असली पाहिजे शेतकरी बांधवांना. आणि जो नदीकाठचा शेतकरी आहे, जिथं पाण्याचा वापर जास्त झालेला आहे, जिथं चिपळ झालेल्या जमीन आहे, जिथं क्षारयुक्त झालेल्या जमीन आहेत, तिथं जमिनीच्या खाली 2.5 ते 3 फुटावर सच्छिद्र पायपा टाकल्या जातात.
कोल्हापूर भागामध्ये गेला तर नरशिवाडीच्या बाजूला शिरोळ कारखाना, गुरुदत्त कारखाना, दत्त शिरोळ कारखाना आणि गुरुदत्त कारखाना. हजारो शेतकऱ्यांनी या पद्धतीचा कार्यक्रम केलेला आहे. 400-500 शेतकरी एकत्र 400-500 एकरावर एकत्र येऊन काम केलेलं आहे. जमिनीच्या खाली सच्छिद्र पायपा टाकलेल्या आहेत. वरचं क्षार सगळे त्या पाईपमध्ये गोळा केले जातात. शेताच्या बाहेर पाणी काढलं जातं. याचा खर्च एकराला 60 ते 80 हजार कमीत कमी खर्च आहे. 50 वर्ष याचं लाईफ आहे. म्हणून ज्यांच्या जमिनी बिघडलेल्या आहेत त्यांनी सच्छिद्र पायपा टाका. ज्यांच्या जमिनी सपाट आहेत त्यांनी थोडंसं लेवलिंग एकदा आयुष्यात करा. आणि काळे जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी 5 वर्षात 4 वर्षात एकदा सबसॉइलर चालवा. हे बेसिक मुद्दे मात्र विसरू नका. आता नेहमीची मशागत. 100 टनाच्या ऊस पुढे जर ऊसाचं उत्पादन काढायचं असेल तर आडवी आणि उभी 2 वेळा नांगरट झाली पाहिजे. पहिली नांगरट झाल्यानंतर 4-5 ट्रॉली शेणखत टाकलं पाहिजे. शेणखत कमी असेल तर सरीमध्ये टाकलं गेलं पाहिजे. खूप मोठी ढेकळं असतील तर एकदा रोटावेटर मारला गेला पाहिजे. सऱ्या सोडायच्या अगोदर पंजाचा खुरूट मारला पाहिजे. कल्टिवेटर मारला पाहिजे. सऱ्या सोडायच्या अगोदर पायातले चप्पल काढून एक वेळ असं आणि एक वेळ असं चाललं पाहिजे. पायाच्या तळव्याने मेंदूला सांगितलं पाहिजे की या रानामध्ये सरी सोडायला काय हरकत नाही. आणि पायाचा तळवा जर म्हणत असेल बाबा रे खूप मोठे ढेकळं आहे तुझ्या रानामध्ये मला काय चालता येईना, त्यावेळी सरी सोडायचा अधिकार तुम्हाला नाही. म्हणून रान भुसभुशीत रवाळ आणि मऊ झाल्यानंतर सऱ्या सोडायच्या आहेत. म्हणून आता सांगितलेली मशागत एकरी 100 टनाच्या पुढे ऊस उत्पादनासाठी अपेक्षित आहे. एक लागण 3-4 खोडवे घेणार असाल तर एकदाच आता सांगितल्याप्रमाणे चांगली मशागत करायची आहे. मशागत पूर्ण झाली, सऱ्या सोडायच्या. पुढचा मुद्दा आहे सरीमधलं अंतर. सरीमधलं अंतर सोडत असताना पहिला मुद्दा लक्षात घ्या, सरी कशी असावी. सरी माझ्या हाताकडे लक्ष द्या. इंग्रजी व्ही आकाराची सरी नको. इंग्रजी जर व्ही आकाराची सरी असेल तर चुकीच्या पद्धतीने खतं टाकली जातात. पानाच्या बेचक्यामध्ये खतं पडतात. हा माईक म्हणजे ऊस आहे असं गृहीत धरा. सरीचा आकार इंग्रजी यू आकार असला पाहिजे. सरीचा आकार इंग्रजी यू आकार असला पाहिजे. खालचा तळ 1 ते 1.25 फूट रुंदीचा असला पाहिजे. ऊसाच्या दोन्ही बाजूला जमिनीवर खत टाकलं पाहिजे. अवजार चालवून खत मातीवर झालं पाहिजे. पाणी व्यवस्थित बसलं पाहिजे. अशी जर सरी असेल तर चुकीच्या पद्धतीने मशागत होते. पाणी व्यवस्थित बसत नाही. म्हणून सरीचा आकार इंग्रजी यू. खालचा तळ रुंद असला पाहिजे एवढं लक्षात ठेवा. पाणी व्यवस्थित बसलं पाहिजे. खत मातीवर झालं पाहिजे. आता 2 सरीमधलं अंतर किती असलं पाहिजे. पाटानं पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सागर साहेब बहुतेक मगर साहेबांचा फोन येतोय, जरा त्यांना करून बघा कुठवर आलेत. येत आहेत ना? ठीक आहे, झालाय ना, कॉन्टॅक्ट झालाय ना? ओके. 2 सरीमधलं अंतर पाटानं पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 2 सरीतलं अंतर 4.5 ते 5 फूट असलं पाहिजे. पाटानं पाणी देणारा शेतकरी 4.5 ते 5 फूट अंतर असलं पाहिजे. आणि ड्रीप करणारा शेतकरी कमीत कमी 5 फूट अंतर असलं पाहिजे. 5.5 चालेल, 6 फूट चालेल आणि 7 फूट सुद्धा चालेल. ड्रीप वाला शेतकरी 5, 5.5, 6 आणि 7 फूट आणि पाट पाणीवाला 4.5 ते 5 फूट. 4.5 फुटाच्या आतमधलं सरीमध्ये अंतर नको. खूप खडकाळ जमीन आहे, माड राहण्याची जमीन आहे, अगदी पाणीच बसत नाही, अशा ठिकाणी 4 फूट ठीक आहे. पण सरासरी 4.5 फुटाच्या पुढे सरीमधलं अंतर असलं पाहिजे. आता सरीतलं अंतर वाढवण्याचे फायदे बघा. पहिला फायदा, बैल नामशेष झाली. मशागत करण्यासाठी छोटे ट्रॅक्टर बाजारात आले. छोट्या ट्रॅक्टरनं मशागत करायचं म्हटलं तर सरीतलं अंतर 4.5 फुटाच्या पुढे असलं पाहिजे. आता सांगितल्याप्रमाणे उसामध्ये एखादं आंतरपीक घ्यायचं, सरीतलं अंतर जास्त असलं पाहिजे. खोडव्यामध्ये आता सांगितल्याप्रमाणे पाचट ठेवायचं, सगळं पाचट व्यवस्थित बसलं पाहिजे. सरीतलं अंतर जास्त पाहिजे. सरीतलं अंतर वाढवल्याला मला ड्रिपचा खर्च कमी होणार आहे. जेवढं तुम्ही अंतर वाढवाल तेवढा ड्रिपचा खर्च कमी होणार आहे. जेवढं अंतर कमी कराल तेवढा ड्रिपचा खर्च वाढणार आहे. लॅटरल जादा लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, कदाचित तुम्हाला शब्द अवघड वाटेल पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ऊस तोडण्यासाठी मजूर मिळणार नाही. आणि आता चालू झालेला आहे. लातूर जिल्ह्यामध्ये कैलासवासी विलासराव देशमुख साहेबांचा मांजरा सहकारी साखर कारखाना सध्या एकही लेबर नाही 100% हार्वेस्टरनं ऊस तोड चालू आहे. एकही लेबर टीम नाही, 100% हार्वेस्टरनं ऊस तोड चालू आहे. येणारा काळ हार्वेस्टरनं ऊस तोडला जाणार आहे. त्यासाठी सरीतलं अंतर 4.5 ते 5 फुटाच्या पुढे पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, सरीतलं अंतर ज्यादा का पाहिजे. आपल्याला वाटत असेल साखर कारखान्यामध्ये साखर तयार होते, अजिबात नाही. साखर कारखान्यामध्ये रसापासून साखर वेगळी केली जाते. आपल्या शेतामध्ये आपल्या ऊसाच्या पानामध्ये साखर तयार केली जाते. ऊसाच्या पानामध्ये साखर तयार करण्यासाठी ऊसाचं पान रुंद आणि लांब असलं पाहिजे,
जेवढं लांब रुंद पान असेल, हिरवगर्द असेल, तेवढे पानामध्ये साखर तयार करण्याची क्रिया वाढते, फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे, आणि ती साखर कांडीत साठवली जाते. ऊसाची कांडी म्हणजे गोडाऊन, पान म्हणजे साखर कारखाना. गोडाऊनमध्ये माल जर भरपूर पाहिजे असेल तर पान रुंद आणि लांब पाहिजे, आणि ज्या ऊसाच्या पानावर सूर्यप्रकाश जास्त पडतो त्या ऊसाची जाडी आणि पेरातलं अंतर जास्त. म्हणून बसलेल्या सगळ्या शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे, कमीत कमी 2 सरीतलं अंतर 4.5 आणि भविष्यामध्ये 7 फूट 7 फुटापर्यंत गेला तरी चालेल. जसा अभ्यास वाढेल तसं अंतर वाढवत जा. चला, सरीतल्या अंतराचा मुद्दा लक्षात आला. आता बेनं निवडायचा आणि ऊसाच्या टिपऱ्या करायच्या. बेनं निवड करत असताना 8 ते 10 महिने वयाचा, जाड लांब कांड्याचा, साखर कमी असणारा कवळा ऊस बेण्यासाठी पाहिजे. कारखान्याला जाणारा ऊस बेण्यासाठी कधी घेऊ नका. त्यामध्ये सुक्रोज नावाची साखर असते, त्यापासून साखरेचं पोतं तयार होतं. कवळा जो ऊस असतो 8 महिन्याचा, 9 महिन्याचा, 10 महिन्याचा, त्यामध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज नावाची साखर असते. आणि असा ऊस जर बेण्याला घेतला तर उगवण 1 नंबर होते. 8-9 महिन्याचा ऊस असला तरी बुडा, माझ्या हाताकडे लक्ष द्या, बुडाकडच्या 2 कांड्या घेऊ नका, साखर जास्त आहे. शेंड्याकडच्या 2 कांड्या घेऊ नका, डोळा तयार झालेला नाही. पाण्याचा ताण बसला, अखोड कांड्या पडलेल्या, तेवढ्या कांड्या बाजूला काढा. मुळ्या फुटलेल्या काही कांड्या दिसतात त्या बाजूला काढा. मरकासारखा ऊस दिसतोय बाजूला काढा. तुरा आलेला ऊस घेऊ नका. उभ्या ऊसाला डोळे फुटलेत घेऊ नका. ऊसावर लोकरी मावा पडला अजिबात घेऊ नका. 4 शब्द लक्षात ठेवा. तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. येणं चांगलं तर फळ चांगलं. म्हणून 8 ते 10 महिने वयाचा, जाड लांब कांड्याचा, साखर कमी असणारा, कोवळा रसरशीत, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज साखर असणारा ऊस बेण्यासाठी घ्यायचा आहे. सुक्रोज साखर असणारा ऊस बेण्यासाठी अजिबात घ्यायचा नाही. एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. आता याला अनुषंगाने एक अजून मुद्दा मला आपल्याला सांगायचा आहे, ते म्हणजे स्वतःच्या शेतामध्ये स्वतःचं बेणं कसं तयार करायचं. आणि हा मुद्दा तुम्हाला आयुष्यामध्ये फार महत्वाचा ठरणार आहे. पुढच्या वर्षी 40 एकर ऊस लावायचा, यावर्षी 1 एकरावर बेण्याचा प्लॉट करा. पुढच्या वर्षी 20 एकर ऊस लावायचा, यावर्षी अर्ध्या एकरावर बेण्याचा प्लॉट करा. पुढच्या वर्षी 10 एकर ऊस लावायचा, यावर्षी 10 गुंठ्यावर बेण्याचा प्लॉट करा. पुढच्या वर्षी 5 एकर ऊस लावायचा, यावर्षी 5 गुंठ्यावर बेण्याचा प्लॉट करा. पुढच्या वर्षी 1 एकर ऊस लावायचा, यावर्षी 1 गुंठ्यावर बेण्याचा प्लॉट करा. 1 गुंठ्याचं बेणं पुढच्या वर्षी 1 एकराला पुरतं. या हिशोबानं पुढच्या वर्षीच्या लागणीची तारीख बघा. आता ठरवा पुढच्या वर्षी कधी ऊस लावायचा आहे, त्याच्याबरोबर 8, 9, 10 महिने अगोदर बेण्याचा प्लॉट करायचा आहे. आता 1 गुंठ्याचा हिशोब सांगतो म्हणजे लवकर लक्षात राहील. 1 गुंठ्याला 200 टिपरी बेणं लागतं. मग आपल्या शेतामधले जाड लांब कांड्याचे ऊस शोधून बाहेर काढू शकता. पाडेगाव किंवा VSI मधनं बेणं आणू शकता. एखादा जवळचा नातेवाईक असेल, चांगलं बेणं असेल, त्यांच्या शेतामधनं आणू शकता. गुंठ्याला 200 टिपरी बेणं. जाड पाहिजे, लांब कांड्याचं पाहिजे, साखर कमी असणारं पाहिजे, कवळं पाहिजे. 1 गुंठ्याला 14 किलो युरिया, 14 किलो सुपर फॉस्फेट आणि 5 किलो पोटॅश लागतो. 1 गुंठ्याला 14 किलो युरिया, 14 किलो सुपर फॉस्फेट, 5 किलो पोटॅश. सुपर फॉस्फेट आणि पोटॅश लागणीला 75% आणि भरणीला 25%. युरिया मात्र दर महिन्याला 2 किलो. 7 ते 8 महिने युरिया द्यायचा आहे. असं 14 किलो युरिया 7-8 महिने देत राहायचं आहे. देण्यासाठी ऊस तोडताय त्याच्या अगोदर 1 महिना त्याला युरिया, तोपर्यंत युरिया मिळाला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. या पद्धतीनं नत्र द्या. आता सांगितल्याप्रमाणे स्फुरद आणि पालास द्या. 14 किलो युरिया, 14 किलो सुपर फॉस्फेट, 5 किलो पोटॅश, गुंठ्याला 200 टिपरी. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, गुंठ्याला 1 ट्रॅक्टर ट्रॉली शेणखत. बेण्याचा प्लॉट करायचा, उसाला पैलवान बनवायचा, गुंठ्याला 1 ट्रॉली शेणखत. सरीमधलं अंतर 4.5 फुटाच्या पुढं 2 डोळ्याची टिपरी असेल तर 2 टिपरामध्ये 1 फुटाचं अंतर. 1 डोळ्याची टिपरी असेल तर 2 डोळ्यामधलं अंतर 2 फूट. रोपाचे लागण असेल तर 2 रोपाचं अंतर 2 फूट. आणि पुढच्या वर्षीच्या लागणीच्या तारखेच्या अगोदर 10 महिने, 8 महिने, 9 महिने बेण्याचा प्लॉट लावला. लागण करताना तुमच्या हातामध्ये 8 ते 10 महिन्याचं कोवळं जाड लांब कांड्याचं जर बियाणं असेल तर तुम्ही निम्मी लढाई जिंकलेली आहे. ऊसाची बिल्डिंग बांधण्यासाठी बेणं हा विषय महत्वाचा आहे. घराची जर मोठी इमारत बांधायची असेल तर पाया मजबूत असतो, पाया मजबूत लागतो. तसं ऊसाची बिल्डिंग बांधण्यासाठी बेणं मजबूत लागतं, आता सांगितल्याप्रमाणे लागतं. म्हणून बेण्याचे प्लॉट स्वतः निर्माण करून भविष्यामध्ये ऊस लागणी करा. नक्की तुम्हाला तुमच्या शेतामध्ये एकरी 100 टनाच्या पुढे उत्पादन जाण्यासाठी हा मुद्दा काम करू शकतो. ऊस शेतीमध्ये 4 शब्द महत्वाचे आहेत. पहिला शब्द उगवण, दुसरा शब्द फुटवा,
तिसरा शब्द कांडी निघणे आणि 14 शब्द जोमदार वाढ. हे 4 कामं पहिल्या 4 महिन्यात होत असतात. उगवण, फुटवा, कांडी निघणे आणि जोमदार वाढ. उगवण बिघडली, ऊस बिघडला. पण तुमची उगवण 1 नंबर पाहिजे असेल तर आता सांगितल्याप्रमाणे बेनं पाहिजे. लक्षात ठेवा, बेनं कसं पाहिजे लक्षात आलं, हाय मुद्दा लक्षात आला. बेनं कसं तयार करायचं हाय मुद्दा लक्षात आला. सऱ्या सोडलेल्या आहेत. आता 2 डोळ्याची टिपरी, 1 डोळ्याची टिपरी, रोप लागण याची माहिती आपल्याला घ्यायची. 2 डोळा पद्धतीची लागण करत असताना 2 टिपरामध्ये कमीत कमी 6 ते 8 इंचाचं तर अंतर असलं पाहिजे. आतापर्यंत कोणी दिडकीने लागण केलेले असेल, सवाईने लागण केलेले असेल, टक्कर पद्धतीने लागण केलेली असेल, 3 टन, 3.5 टन, 4 टन बेनं वापरला असेल, त्यांच्यासाठी माझी एकच विनंती आहे, 2 टिपरामध्ये 4 बोटं 6 बोटं अंतर ठेवून लागण करा. मनामधली भीती गेलेली असेल तर 8 इंच चालेल, 9 इंच चालेल, 12 इंच चालेल, 1.25 फूट चालेल, 1.5 फुटापर्यंत सुद्धा चालेल. पण जसा अभ्यास वाढला तसं टिपरातलं अंतर वाढवा. सगळ्या शेतकऱ्यांसाठी 2 डोळा पद्धत चांगली. एका टिपरीवर 2 डोळे आहेत. दोन्ही डोळ्यापैकी 1 डोळा उगवून आला तरी काम झालं, दोन्ही डोळे उगवून आले तरी चांगलं आहे. 2 टिपरामध्ये एवढं अंतर ठेवलंय, 6 इंच, 8 इंच, 9 इंच, 12 इंच. तो उगवून आलेला जो कोंब आहे त्याला 4ही बाजूने जागा द्या. जो निघणारा फुटवा आहे त्या फुटव्याला जागा द्या, तर ऊसाची जागेने पेरातलं अंतर वाढतं. वर्ण सूर्यप्रकाश, 4ही बाजूने मोकळी जागा, जमिनीतनं अन्न, जाडी वाढायला वेळ लागणार नाही. मनामधली भीती घालवून टाका. 6 इंच, 8 इंच, 9 इंच, 12 इंचावर 2 डोळ्याची टिपरी लावा. एकराला 2 टन बेनं लागतं. टिपरांच्या भाषेमध्ये 8 ते 10,000 टिपरी लागतात. ही झालं 2 डोळा. सगळ्या शेतकऱ्यासाठी ही चांगली पद्धत आहे. आता 1 डोळा पद्धत, ज्यांचा अभ्यास चांगला झालेला आहे त्यांच्यासाठी 1 डोळा पद्धत. 1 डोळा पद्धतीमध्ये तुम्हाला 2 डोळ्यामधलं अंतर 1.5 फूट ठेवता येतं, 2.25 फूट ठेवता येतं, 2 फूट ठेवता येतं. एका एकरला साधारणपणे 6 ते 7,000 टिपरी लागतात, 6 ते 7,000 डोळे लागतात. पण अभ्यासू शेतकऱ्यांसाठी 1 डोळा पद्धत चांगली. दररोज शेतामध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 1 डोळा पद्धत चांगली. 3-4 दिवसातनं चक्कर होत असेल तर 2 डोळा पद्धत चांगली. 15 दिवसातनं चक्कर होत असेल तर डबल कांडी, दिडकी, डबल कांडी चांगली. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की 1 डोळा पद्धतीमध्ये अभ्यास चांगला असला पाहिजे. आता 1 डोळा पद्धतीची माहिती घेत असताना माझ्या हाताकडे लक्ष द्या. डोळ्याच्या वरती 2 बोटं आणि डोळ्याच्या खाली 4 बोटं या पद्धतीने टिपरी तोडण्याचं काम झालं पाहिजे. खाली 4 बोटं आणि वरती 2 बोटं, कारण खालच्या भागातून त्याला अन्नद्रव्य जास्त मिळत असतात, म्हणून खाली 4 बोटं. उगवण होण्यासाठी कांडीतलं अन्न ते ऊस घेतं लक्षात ठेवा, आणि मुळ्या फुटल्यानंतर जमिनीतलं अन्न घेतं, म्हणून खाली 4 बोटं, वरती 2 बोटं. जरा ट्रॅक्टरवाला 2 डोळा पद्धत लक्षात आली. 1 डोळा पद्धतीची माहिती घेत असतो. डोळ्याच्या वरती 2 बोटं, डोळ्याच्या खाली 4 बोटं या पद्धतीने टिपरी तोडली. टिपरं सरीमध्ये ठेवत असताना डोळा वरती आला पाहिजे किंवा डोळा सरीच्या बाजूला आला पाहिजे, डोळा खाली गेला नाही पाहिजे. 2 डोळ्यातलं अंतर 1.5 फूट, 2.25 फूट, 2 फूट अंतर असलं पाहिजे. एकराला 1 टन बेनं लागतं. टिपरांच्या भाषेमध्ये 6 ते 7,000 टिपरी किंवा 6 ते 7,000 डोळे लागतात. आता सांगितल्याप्रमाणे अभ्यासू शेतकऱ्यांना ही पद्धत चांगली आहे. लागण करताना प्रत्येक 5व्या सरीच्या पोटाला थोडस 1 डोळ्याची टिपरी जादा लावा. एकराला 500 ते 1000 डोळे जादा लावा. 1 महिन्याचा ऊस झाल्यानंतर जादा लावलेल्या डोळ्यापासून चालू पाण्यामध्ये नांग्या किंवा तुटाळ भरण्याचं काम करा. 60-65 दिवसाचा ऊस झाल्यानंतर जेटाकोंब मोडणे किंवा कापणे, पहिल्यांदा जन्माला आलेला जेटाकोंब मोडणे किंवा कापण्याचं काम 60-65 दिवसानंतर करा. ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांच्यासाठी 1 डोळा पद्धत, एकरी 1 टन बेनं, आणि ज्यांचा अभ्यास कच्चा आहे त्यांच्यासाठी 2 डोळा पद्धत. 2 टिपरामध्ये काही नाही करायला तर टिचभराचं अंतर ठेवून लागण करणं. आणि सगळ्यात चांगली पद्धत कुठली असेल तर ती म्हणजे रोप लागण. स्वतःच्या शेतामध्ये स्वतःची रोपं तयार करणं आणि शेतामध्ये लावणं. आमचे गुरुवर्य डॉक्टर जमदग्नी सरांच्या व्याख्यानामधनं तुम्हाला माहिती मिळाली असेल किंवा वाचला असेल किंवा ऐकला असेल. आपल्या घरामध्ये युरिया, DAP, पोटॅशच्या मोकळ्या गोण्या आहेत त्या उसवून घ्यायच्या, त्याच्या पट्ट्या तयार करायच्या, जमिनीवरती टाकायच्या, त्याच्यावर 4 बोटं माती टाकायची, त्याच्यावर 1 डोळ्याची टिपरी, डोळ्याच्या वरती 2 बोटं आणि डोळ्याच्या खाली 4 बोटं या पद्धतीने तयार केलेली टिपरी तयार करायची. बेनं 8 ते 9 महिने वयाचं असलं पाहिजे, कवळं असलं पाहिजे. आणि सगळ्यात चांगली बेन प्रक्रिया कुठली तर 100 लिटर पाण्यामध्ये 100 मिली गावचो नावाचं कीटकनाशक आहे आणि 100 मिली फॉलिक्युलर नावाचं बुरशीनाशक आहे. या द्रावणामध्ये 10 मिनिटं बियाणं बुडवून लागण करा. गावचो हे कीटकनाशक आहे, फॉलिक्युलर हे बुरशीनाशक आहे. या द्रावणामध्ये 10 मिनिटं बुडवा. 1 महिन्यापर्यंत तुमच्या ऊसाजवळ रोग आणि कीड येणार नाही. मुळ्या लवकर फुटणार, उगवण लवकर होणार. म्हणून आता सांगितल्याप्रमाणे बेन प्रक्रिया करा.
जमिनीवरती पोती टाकलेले आहेत युरिया DAP पोटॅशचे, 4 बोटं वरती माती टाकलेली आहे, वरती शेणखत किंवा गांडूळ खत टाकलेलं आहे, त्याच्यावरती बेणे प्रक्रिया केलेली आहे, टिपरे ओळीला अंतरलेले आहेत, डोळा वरती केलेला आहे, 2 टिपराच्या मध्ये मुंगी किंवा मुळा जायला एवढं अंतर ठेवलेलं आहे, टिपरावर 2 बोटं मातीने झाकलेला आहे, बेड तयार झाला. एका युरियाच्या पोत्यावर 250 रोपं तयार होतात. एक रोप तयार करायचा खर्च 50 पैसे आहे, 60 पैसे खर्च आहे. एकराला 6 ते 7 हजार रोपं लागतात. 6 ते 7 हजार टिपरी किंवा 6 ते 7 हजार डोळ्यापासून 6 ते 7 हजार रोपं तयार होतात. 3 ते 4 हजार खर्चामध्ये तयार होतात. लागणीची तारीख डोळ्यासमोर ठेवून 20 दिवस अगोदर रोपं तयार करायचा बेड तयार करा आणि 3 पानावरचं रोप असताना, कवळं रोप असताना शेतामध्ये लावा. 8व्या दिवशी नवीन पान जन्माला येतं. बाजारातली रोपं विकत आणला तर त्याचं वय तुम्हाला माहित नाही, त्याने देणं कसलं वापरलंय तुम्हाला माहित नाही. 40-45 दिवसाचं रोप असेल तर शेतामध्ये लावल्यानंतर स्वतःला जगण्यासाठी 1 महिन्याचा वेळ घेतं. म्हणून स्वतःच्या शेतामध्ये स्वतःचे रोपं तयार करा. जसं कांद्याची रोपं तयार करता तसं ऊसाची रोपं तयार करा. आणि सरीमध्ये रोपं लावत असताना इंग्रजी युवाकाराची सरी मी खतं सांगणार आहे, ती खतं टाका. अवजारानं खतं माती आड करून द्या. 3-3, 4-4 सऱ्यांना पाणी सोडा. पाणी आटल्यानंतर हाताने खड्डा काढा. 1.5 फुटावर, 2.25 फुटावर, 2 फुटावर रोप लावा. तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे लागण केली, एकही रोप मरणार नाही. आणि रोपं स्वतः तयार केली तर 5 क्विंटल, 6 क्विंटल, 7 क्विंटल देण्यामध्ये, शेतकऱ्याच्या भाषेमध्ये अर्धा ते पाऊण टन देण्यामध्ये 1 एकरची लागण होते. स्वस्तातले होते. उगवून आलेला झालेला ऊस शेतात लावताय, गॅप राहत नाही, तुटाळ राहत नाही आणि एकरी 7-8 टनानं उत्पादन वाढतं. पण ह्यात फसगत होऊन देऊ नका. ज्यादा वयाचं रोप लावला फायदा नाही. 20 दिवसाचं, 22 दिवसाचं 3 पानावरचं रोप लावा. 8व्या दिवशी नवीन पान जन्माला येतं. ती पद्धत स्वीकारा. रोप लागण लक्षात आली. अभ्यासू शेतकऱ्यासाठी रोप लागण 1 डोळा, सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी 2 डोळा. टक्कर पद्धत बंद करा. 4 डोळ्याची, 3 डोळ्याची टिपरी बंद करा. सवाई दिडकी बंद करा. सरीतलं अंतर, टिपरातलं अंतर लक्षात आलं. आता शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय कुठला असेल तर ते म्हणजे खत व्यवस्थापन. आम्ही शास्त्राच्या भाषेमध्ये म्हणतो त्याला एकात्मिक खत व्यवस्थापन. आणि एकात्मिक खत व्यवस्थापनामध्ये 3 शब्द महत्वाचे आहेत: सेंद्रिय, रासायनिक आणि जैविक. सेंद्रिय, रासायनिक आणि जैविक हे 3 शब्द महत्वाचे आहेत. सेंद्रिय खतं कोणती? मगाशी मी पहिल्या व्याख्यानाला सुरुवात करत असताना सांगितली. त्यापैकी एक शेणखत असेल, कारखान्याचं कंपोस्ट खत असेल, कोंबडी खत असेल, ताग द्यायचं असेल, पाचट ठेवणं असेल, यापैकी एक सेंद्रिय खत आपल्याला वापरायचं आहे. आता दुसरं जे खत आहे रासायनिक खत, ते मी तुमच्या समोर मांडणार आहे. रासायनिक खतं टाकत असताना लक्षात ठेवा, आपल्याला शास्त्र माहित असलं पाहिजे. आपल्याला शास्त्र माहित असलं पाहिजे आणि त्या शास्त्राचा आधार घेऊन असताना मी आपल्याला समोर सांगण्याचा प्रयत्न करतो. अभ्यासांती सांगतो, विद्यापीठाच्या शिफारशी ज्या आहेत त्या शिफारशीच्या आधारावरती आणि महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर फिरल्यानंतर अनुभवाच्या जीवावरती तुम्हाला डोस सांगतोय. एकरी 100 टनाच्या पुढची ऊस शेती करत असताना एका एकरला 200 किलो नत्र पाहिजे, 100 किलो स्फुरद पाहिजे आणि 120 किलो पालाश पाहिजे. 200, 100, 120 नत्र, स्फुरद, पालाश. आता ही खतं तुम्हाला 100 टनाच्या वाढच्या ऊस शेतीसाठी पाहिजेत. कोण जर म्हणत असेल साहेब माझी 70-75 टन वाला शेतकरी आहे, आता मी जे खतं सांगणार आहे त्यातले 25% खतं कमी करा. कोण जर म्हणत असेल साहेब मी 50 टन वाला शेतकरी आहे, मी आता जे खतं सांगणार आहे त्यातली निम्मीच खतं टाका. पहिल्यांदाच क्लिअर करतो, 100 टनाचा डोस सांगतोय, गैरसमज करून घेऊ नका. ज्या काही खताच्या किमती आहेत ते सरकारनं ठरवलेल्या आहेत, माझा त्यात काही दोष नाही. पण 100 टनासाठी काय लागतं ते सांगणं माझं काम आहे. आता 100 टनासाठी काय लागतं? 200, 100, 120 नत्र, स्फुरद, पालाश अशी युक्त खतं टाकत असताना, उदाहरणार्थ तुमची जमीन हलकी आहे, आपल्या भागात जमिनी हलक्या दिसल्या मला, बरोबर ना? हलक्या जमिनीच्या दृष्टिकोनातून डोस सांगतो. हलकी जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये सरळ खतं कधी चांगली, म्हणजे युरिया, सुपर फॉस्फेट, पोटॅश. आणि सरळ खतं शेतामध्ये टाकत असताना 200 N द्यायचा आहे, 100 P द्यायचा आहे आणि 120 K द्यायचा आहे. आता नत्र सांगतो. नत्रासाठी युरिया आणि अमोनियम सल्फेट मार्केटमध्ये आहे. नत्रासाठी युरिया आणि अमोनियम सल्फेट मार्केटमध्ये आहे. युरिया 70% युरियामधनं नत्र द्या आणि 30% नत्र अमोनियम सल्फेट मधनं द्या. कारण युरियामधला नत्र वाहून जातो, हवेत उडून जातो, मुळाजवळ आहे तेवढाच मिळतो, त्यात लॉसेस जादा आहे. आणि अमोनियम सल्फेट मधला नत्र अमोनिकल फॉर्म मध्ये असतो, तो मुळाच्या सानिध्यात राहतो आणि तुम्हाला जास्त काळ मिळत राहतो. म्हणून 70% नत्र युरियातनं द्या आणि 30% अमोनियम सल्फेट मधनं द्या. स्फुरदासाठी सिंगल सुपर फॉस्फेट वापरा.
ज्याच्यामध्ये सल्फर आहे, कॅल्शियम आहे आणि फॉस्फरस पण आहे. आणि काही बाजारामध्ये कंपन्याने त्यामध्ये झिंक आणि बोरॉन सुद्धा मिसळलेला आहे. उदाहरणार्थ कोरोमंडल कंपनीचं ग्रोप्लस घेतलं तर त्यामध्ये झिंक आणि बोरॉन आहे. अनेक कंपन्या आता बाजारामध्ये उतरल्या, त्यात ऍडिशन करतायत. सुपर फॉस्फेट वापरत असताना, युरिया वापरत असताना आणि पोटॅश वापरत असताना आता लागणीपासून भरणीपर्यंत खताचे डोस सांगणार आहे. आता जी खतं सांगणार आहेत सगळ्याच खताचा डोस एकत्र सांगतो, म्हणजे तुम्हाला लिहिणाऱ्याला सोपं जाईल. यामध्ये पाणीवाले शेतकरी लागणीपासून भरणीपर्यंत जी खतं सांगणार आहे ती 5 वेळा खतं द्या एकरी 100 टनासाठी. लागणीपासून भरणीपर्यंत 5 वेळा खतं द्यायचे आहेत. पहिला डोस, बेसल डोस. जे जे लिहिणार आहेत ते लिहून घ्या, जे जे ऐकणार आहेत ते ऐकून घ्या, जे जे रेकॉर्डिंग करणार आहेत ते रेकॉर्डिंग करून घ्या. लक्षात न राहणाऱ्या गोष्टी आहेत. लागणीच्या वेळी पहिला खताचा डोस, बेसल डोस, युरिया अर्ध पोतं, सिंगल सुपर फॉस्फेट 4 ते 5 पोती, सिंगल सुपर फॉस्फेट 4 ते 5 पोती, पोटॅश अर्ध पोतं, पोटॅश अर्ध पोतं. याच्या जोडीला दुय्यम अन्नद्रव्ये लागतात. दुय्यम अन्नद्रव्यामध्ये गंधक आणि मॅग्नेशियम बाजारामध्ये मिळतं. 10 ते 15 किलो गंधक आणि 10 ते 15 किलो मॅग्नेशियम. 10 ते 15 किलो गंधक आणि 10 ते 15 किलो मॅग्नेशियम. वेगळा सोर्स पाहिजे असेल तर काही नामवंत कंपन्यांची चांगले खताचे नावं सुद्धा घ्यायला हरकत नाही. उदाहरणार्थ आयसीएल कंपनीचं पॉलिसल्फेट बाजारामध्ये आलेला. पॉलिसल्फेट मध्ये 4 घटक आहेत. कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, सल्फर आहे, पोटॅश आहे. हे जर वापरणार असाल तर कमीत कमी 25 किलो, जास्तीत 50 किलो. काही कंपन्यांची खतं कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर नावानं पण मिळतात. सारथी नावानं बाजारामध्ये मिळतं. ते जर मिळत टाकणार असाल तर 2 बॅगा, 40 किलोच्या 2 बॅगा. आयसीएल कंपनीचं पॉलिसल्फेट टाकणार असाल तर 25 किलोच्या 2 बॅगा. आणि स्वतंत्र घेणार असाल तर 10 ते 15 किलो गंधक आणि 10 ते 15 किलो मॅग्नेशियम, याला दुय्यम अन्नद्रव्य म्हणतात. आता तिसरा घटक, सूक्ष्म अन्नद्रव्य. महाराष्ट्र शासन प्रमाणित ग्रेड जे आहे, ज्याच्यामध्ये लोह आहे, जस्त आहे, मॅंगनीज आहे, बोरॉन आहे, मॉलिब्डेनम आहे. लोह जस्त इंग्रजीमध्ये फेरस आणि झिंक, फेरस, झिंक, मॅंगनीज, बोरॉन, मॉलिब्डेनम असणारं 10 किलोची मायक्रोन्यूट्रियनची कुठल्याही कंपनीची एक बॅग घ्या. चांगल्या कंपन्या बघून घ्या. बाजारामध्ये रानडे आहे, मल्टीप्लेक्स आहे, दयाळ आहे, ऑर्मिकेम नावानं मिळतं, न्यूट्रिविकेन नावानं मिळतं. चांगल्या कंपनीचं बघून घ्या. लागणीला 10 किलो आणि भरणीला 10 किलो न्यूट्रिमेंट, मायक्रोन्यूट्रिएंट. मगाशी सांगितलेलं दुय्यम अन्नद्रव्य, युरिया, सुपर फॉस्फेट, मुख्य अन्नद्रव्य. पिकाला सिलिकॉनची गरज असते म्हणून 2 बॅगा सिलिकॉन घ्या. 2 बॅगा सिलिकॉन घ्या. मार्केटमध्ये क्रॉप सिलिका नावानं मिळतं, अॅग्रोसिल नावानं मिळतं. SiO2 सिलिकॉन. जर तुम्हाला सिलिकॉन मिळत नसेल तर तुमचा कारखाना बघा, त्यामध्ये जी चिमणी दिसते त्याखाली बगॅस जाळला जातो. बगॅसच्या चिमणीच्या खाली पडणारी जे राख आहे त्याच्यामध्ये पण सिलिकॉन जास्त असतं. लागणीला 500 किलो आणि भरणीला 500 किलो राख पण टाकू शकता. राख नाही मिळाले तर 2 बॅगा सिलिकॉन टाका. बाजारामध्ये चांगल्या नामवंत कंपन्यांचं बघून घ्या. 2 बॅगा सिलिकॉन, 10 किलो मायक्रोन्यूट्रिएंट, 10 ते 15 किलो गंधक, 10 ते 15 किलो मॅग्नेशियम, 4 ते 5 पोते सुपर फॉस्फेट, अर्ध पोतं पोटॅश, अर्ध पोतं युरिया. असा हा सगळा खताचा डोस पिकाला द्यायचा आहे. आणि ज्याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड आहे, मुळांची वाढ चालू ठेवण्यासाठी दाणेदार ह्युमिक ऍसिड कुठल्याही कंपनीचं 10 किलो घ्या. त्याच्या जोडीला एक कीटकनाशक घ्यायला विसरू नका. रिजंट अल्ट्रा नावानं मिळतं 4 किलो, फर्टेरा नावानं मिळतं 4 किलो, दाणेदार क्लोरो नावानं मिळतं 10 किलो. यापैकी कुठले एक कीटकनाशक घेऊन आता सांगितलेला बेसल डोस बनवा. 500 किलो शेणखतामध्ये किंवा 500 किलो गांडूळ खतामध्ये किंवा 500 किलो कोंबडी खतामध्ये किंवा 500 किलो कारखान्याच्या कंपोस्ट खतामध्ये मिसळा. सरीमध्ये खत टाका. अवजार चालवा. 3 दाती अवजार असेल, बळीराम नांगर असेल, देशी नांगर असेल, रोटावेटरची पाती असतील, सरीमधनं अवजार चालवा. खत माती आड करा. खत माती आड झाल्यानंतर लागण करा. 40 दिवसानंतर निघणारा फुटवा आहे तो ताकदवान फुटवा जन्माला येतो, म्हणून खत टाकल्याशिवाय लागण करू नका. पहिला मुद्दा लक्षात आला. आता ऊस 30 दिवसाचा झाला, नुकतंच कोंब उगवून या लागलेला आहे. बारका डोस करा. 1 एकरला 1 पोतं युरिया टाका, अर्ध पोतं अमोनियम सल्फेट टाका आणि अर्ध पोतं पोटॅश टाका. उगवून आलेल्या ऊसाला 1 पोतं युरिया, अर्ध पोतं अमोनियम, अर्ध पोतं पोटॅश. आता 2 महिन्याचा ऊस झाला. 2 महिन्याच्या ऊसाला फुटवा निघायला लागलेला असतो. पहिल्यांदा 1 माता जन्म घेते, नंतर फुटवा जन्माला निघत असतो. त्यावेळी 1 एकरला 1.5 ते 2 पोतं युरिया टाका. नत्राची गरज जास्त असते. पहिल्यांदा माता जन्माला आली, बाळ जन्माला लागले, परिवार वाढला, भोजन ज्यादा पाहिजे, 1.5 ते 2 पोतं युरिया घ्या. आणि याच्या जोडीला 2.5 ते 3 पोते सुपर फॉस्फेट घ्या.
1.5 ते 2 पोतं युरिया, 2.5 ते 3 पोते सुपर फॉस्फेट, 1 पोतं पोटॅश, परत 10 किलो गंधक, 10 किलो मॅग्नेशियम, परत 10 किलो गंधक, 10 किलो मॅग्नेशियम. आणि हे ह्याच्याऐवजी दुसरं पाहिजे असेल तर आयशेल कंपनीचं पॉलिसल्फेट बाजारात आलेलं आहे, ते घेऊ शकता 25 किलो, किंवा सारथी नावाची बॅग मिळते बाजारामध्ये, ती 25 किलो. कुठलंही घ्या, दुय्यम अन्नद्रव्य ह्याच्या जोडीला घ्या. हे झाला 2 महिन्याचा डोस. 90 दिवस झाले, कांडी निघायला लागली, नत्राचा डोस थोडासा लागतो म्हणून 1 पोतं युरिया घ्या, 1 पोतं अमोनियम सल्फेट घ्या आणि अर्ध पोतं पोटॅश टाका. 1 पोतं युरिया, 1 पोतं अमोनियम सल्फेट, अर्ध पोतं किंवा जास्तीत जास्त 1 पोतं पोटॅश चालेल. शेणखतामध्ये मिसळून टाका, प्रत्येक डोस शेणखतामध्ये मिसळून टाका, गांडूळ खतामध्ये मिसळून टाका. आता ऊस झाला 4 महिन्याचा, ऊस झाला 4 महिन्याचा, भरणी करताय, सरीच्या जागी भोंडा करताय, भोंड्याच्या जागी सरी करताय, त्यावेळी एका एकरला 1.5 ते 2 पोतं युरिया पाहिजे. शेवटचा डोस आहे 1.5 ते 2 पोतं युरिया, 1 पोतं अमोनियम सल्फेट, 4 ते 5 पोते सुपर फॉस्फेट, 1 पोतं पोटॅश. परत सांगतो, 1.5 ते 2 पोतं युरिया, 1 पोतं अमोनियम सल्फेट, 4 ते 5 पोते सुपर फॉस्फेट, 1 पोतं पोटॅश. त्याच्या जोडीला कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर साठी परत 10 ते 15 किलो गंधक, 10 ते 15 किलो मॅग्नेशियम सल्फेट. या मग 1.5 ते 2 पोतं युरिया, 1 पोतं अमोनियम सल्फेट, 4 ते 5 पोते सुपर फॉस्फेट, 1 पोतं पोटॅश, 10 ते 15 किलो गंधक, 10 ते 15 किलो मॅग्नेशियम, परत 10 किलो सूक्ष्म अन्नद्रव्य, परत 10 किलो सूक्ष्म अन्नद्रव्य, परत 2 बॅगा सिलिकॉन, परत 2 बॅगा सिलिकॉन, आणि याच्या जोडीला 10 किलो दाणेदार ह्युमिक ऍसिड. आणि कोणत्याही कंपनीचे कीटकनाशक घ्या, रिजेंट अल्ट्रा नावानं असेल, फर्टेरा नावानं असेल, केल्डान नावानं असेल, दाणेदार क्लोरो नावानं असेल, 4 ते 5 किलो कीटकनाशक घ्या. या पद्धतीनं 4 महिन्यामध्ये 5 वेळा खतं पडली पाहिजेत. पहिला डोस लागणीला पडला पाहिजे, 1 महिन्यानंतर दुसरा पडला पाहिजे, 2 महिन्यानंतर तिसरा पडला पाहिजे, 3 महिन्यानंतर चौथा पडला पाहिजे, आणि 4 महिन्यात ऊस असताना शेवटचा डोस पडला पाहिजे. 4 महिन्यामध्ये 5 वेळा खतं टाकायचे आहेत. 200, 100, 120 या सूत्रामध्ये बसवून एकरी 80 ते 100 टनाच्या हिशोबाने मी खताचे डोस सांगितलेले आहेत. आपल्या ताकदीप्रमाणे टाका, पण शास्त्र समजून घेणं ही काळाची गरज आहे. आता खतं किती टाकली त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे खतं कशी टाकली. सांगता सांगता राहून गेलं, चांगलं सांगायला काय हरकत नाही. बाजारामध्ये काही पेंडयुक्त खतं आलेले आहेत, ग्रीन हार्वेस्ट सारखं पेंडयुक्त खत आहे, त्यामध्ये निंबोळी पेंड आहे, करंज पेंड आहे, एरंडीची पेंड आहे, महुआची पेंड आहे, कुसुमकलीची पेंड आहे, पामची पेंड आहे, सियाची पेंड आहे, तंबाखूची धस आहे, रॉक फॉस्फेट आहे, आझोटोबॅक्टर आहे, फॉस्फरस सोल्युबलायझर आहे. आपल्या भागामध्ये मिळत असेल तर नक्की वापरा. सांगली सातारा भागामध्ये उपलब्ध होतं, आपल्या भागामध्ये पण असेल तर ग्रीन हार्वेस्ट सारखं पेंडयुक्त खत सुद्धा याच्या जोडीला घेऊ शकता. लागणीला 3 पोती, बाळ भरणीला 2 पोती आणि मोठ्या भरणीला 3 पोती. कांदावाल्या शेतकऱ्यांसाठी ग्रीन हार्वेस्ट स्पेशल म्हणून आहे. 8 ते 10 प्रकारचे जीवाणू आहेत. माझी विनंती आहे, 1-1, 2-2 पोतं वापरून बघा आणि तुमच्या कांद्याची साईज बघा. कांदावाले शेतकरी 1 ते 2 पोतं ग्रीन हार्वेस्ट आणि 1 ते 2 पोतं सिलिकॉनचा वापर करून पहिल्या बेसल डोसला वापरून बघा, नक्की तुम्हाला रिझल्ट चांगले येतील. म्हणून ऊसासाठी आता सांगितल्याप्रमाणे ग्रीन हार्वेस्ट लागण झाल्यानंतर 21 दिवसांनी एकदा आणि मोठी भरणी झाल्यावर 21 दिवसांनी एकदा 2 वेळा जीवाणूंची आळवणी करायला विसरू नका. सेंद्रिय, रासायनिक आणि जैविक याचा समतोल डोस पिकाला द्या. 100 टनासाठी महत्वाचा आहे. आता जिव्हाळ्याचा एक विषय राहिला, ते म्हणजे तण नियंत्रण. मराठीमध्ये एक म्हण आहे, तण खाई धन. पहिल्या 4 महिन्यात सगळं केलं आणि तणाकडे दुर्लक्ष झालं तर टाकलेलं सगळं तण खाऊ शकतं. म्हणून तण नसताना तणनाशकाची फवारणी करा. लागण झाल्यावर पहिलं किंवा दुसरं पाणी दिल्यावर शेतात तण नाही, ऊस उगवलेला नाही, पहिल्या 10 दिवसाच्या आंबोणीचं पाणी दिल्यावर करा किंवा पहिलं पाणी दिल्यावर द्या. दुसऱ्या दिवशी पाणी दिलेल्या तणनाशकाची फवारणी करा. बाजारामधले चांगल्या तणनाशकाची नावं सांगतो. मेट्रीब्युजन घटक असणारा टाटा मेट्री असेल, मेट्रीब्युजन कंटेंट असणारा शेंकॉर असेल, मेट्रीब्युजन कंटेंट असणारा आयमॅक्स असेल किंवा बॅरियर असेल, त्यातल्या त्यात मल्टीनॅशनल काम चांगलं प्रोडक्ट म्हणून सांगेन मी, शेंकॉर वापरा. 200 लिटर पाण्यामध्ये मेट्रीब्युजन कंटेंट असणारं शेंकॉर 200 लिटर पाण्याला अर्धा किलो 500 ग्रॅम वापरा. बारीक पानाचे आणि मोठ्या पानाचे तण अजिबात येणार नाहीत. तण नसताना तणनाशक मारणारा शेतकरी सगळ्यात हुशार. उसामध्ये कांदा केलेला असेल, उसाला आणि कांद्याला दोन्हीला चालणारं तणनाशक फक्त उसाला 48 तासाच्या कांदा लावायच्या आणि कांदा लावल्यानंतर चालेल. ऑक्झी फ्लोरोफिन घटक असणारं गोल नावाचं तणनाशक. सगळ्या रानाला मारायचं असेल तर 400 लिटर पाण्यामध्ये 300 मिली गोल किंवा जास्तीत 400 मिली गोल. पण उसाला मात्र ऊस उगवण्याच्या आत चालतं, एवढं लक्षात ठेवा.
फक्त ऊस असेल तर 200 लिटर पाण्याला 1 किलो अट्रायझिन घटक असणार, अट्राटॉप चालेल, अट्रायझिन चालेल, किंवा 200 लिटर पाण्याला 1 किलो डायरॉन चालेल. आत्ता सांगितल्यापैकी एक